मी श्वेता वेडे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे महान योद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज नागरिक अधिकार मंच तर्फे एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला, ज्यामध्ये कात्रज येथील ममता फाउंडेशन येथे राहणाऱ्या एड्स ग्रस्त बालकांसाठी फळ वाटप व खाऊ वाटप करण्यात आले। या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यांवर आनंद फुलताना दिसला आणि त्यांचा उत्साह पाहून कार्यक्रम अधिकच अर्थपूर्ण ठरला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। जय भीम। मला सगळ्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला। आज जी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे 134 है ना, बरोबर 134वी जयंती आहे। तर खरंच तुमच्यापर्यंत आज आम्ही जे पोहोचलो आहोत ते आमची जी टीम आहे नागरिक अधिकार मंच, खरंच समीर भाईंना पण धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांना पण धन्यवाद की तुमचे चेहरे एवढे हसरे आहेत, ते बघून आम्हाला खरंच खूप आनंद वाटतो। धन्यवाद। अधिकार मंचच्या तर्फे आज बाबासाहेब आंबेडकर जयंती 134वी जयंतीनिमित्त प्रोग्राम घेण्यात आला। आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आंबेडकर बाबासाहेब जयंतीनिमित्त सर्व तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आमच्या समीरभाई पठाण यांनी जे तुम्हाला आज 2 शब्द 4 सांगितले त्याबद्दल खरं त्यांचं एक धैर्य मनासमोर ठेवून तुम्ही काही अडचण असली तरी त्यांना हक्काने सांगू शकता की काही तुमच्याकडे इथं पोचलं नाही किंवा काय नाही तरी आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहील। या 2 शब्द बोलते मी, त्यामुळे धन्यवाद। रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा। आणि समीर शफी पठाण यांच्याकडून आम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटले इथे आल्यावर, त्यामुळे त्यांना पण याच्या खूप खूप शुभेच्छा। से आप सभी को डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जयंती की बहुत बहुत मुबारकबाद। थैंक यू। घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। आणि त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्याला तो दूध प्यायचं शिक्षणाचं आणि आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त घवघवीत यश मिळून आपल्याला पुढच्या वाटचालीत जायचं आहे। सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दाखवलेल्या मार्गदर्शनानुसार आम्हाला पुढे वाटचाल करायची आहे। धन्यवाद। भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपण इथे सगळे जमलो आहोत, त्यासाठी सर्वांचे अभिवादन. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप अभिनंदन आणि आपल्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. पण आज तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं, मनापासून एक आनंद वाटतोय, कारण मी अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये कधीच गेले नव्हते. थँक्स म्हणायचं समीर पठाण सरांचा, की ज्यांच्यामुळे आज मला तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली आहे. थँक्यू. आज सर्वप्रथम आपण सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील काही ना काही कार्यक्रम जयंतीनिमित्त उपक्रम नागरिक अधिकार मंचच्या माध्यमातून राबवले जातात. त्याचाच आज एक उदाहरण म्हणजे ममता फाउंडेशन येथील एड्सग्रस्त मुलांना नागरिक अधिकार मंचतर्फे फलं वाटप करण्यात आले, खाऊ वाटप करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर हे महामानव, विश्वरत्न आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांनी आम्हाला या भारत देशामध्ये बोलण्याचे अधिकार दिले, सामाजिक न्यायाचे अधिकार दिले, त्यांना श्रद्धांजली म्हणून एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी राबवला. अत्यंत आनंद होत आहे की या एड्सग्रस्त मुलांना सांभाळणारी संस्था म्हणजे ममता फाउंडेशन, ते खरोखरच ममतेने या ठिकाणी त्यांचा पालनपोषण करत आहे. मुलं शिक्षणसुद्धा घेत आहे, मुलं नोकरीलासुद्धा मुलं मुली आहेत. या सर्वांना बघून या सर्वांबरोबर जयंती साजरी करण्यास आम्ही सर्व नागरिक अधिकार मंचच्या टीमला खरोखरच खूप आनंद झाला. या आनंदी क्षणामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो आणि परत एकदा आपण सर्वांना महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. ओके. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपण आज इथे ममता फाउंडेशन इथे जमलो आहोत. नागरिक अधिकार मंचाच्या वतीने आज आपण इथे फ्रूट आणि खाऊ वाटप केला. त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो की मी एक चांगल्या कार्यक्षम व्यक्तीकडे मी कार्य करत आहे, असं मला खूप अभिमान वाटतो. आणि दरवर्षी आम्ही या जयंतीला किंवा कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीसाठी नागरिक अधिकार मंच काही ना काही चांगल्या वतीने कार्य करत राहते, हेच मला अभिमान वाटतो. धन्यवाद. असेच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.